नमस्ते भारत. आपण बघत आहात WS न्यूज आणि IBM TV9. मी विजय खवसे. मी सध्या नागपूरच्या यशवंत स्टेडियम मध्ये आहे आणि यशवंत स्टेडियमवर जे आहे हिवाळी अधिवेशनानिमित्त या ठिकाणावरून मोर्चे निघत असतात आणि गेली अनेक वर्षापासून हा येथे पॉइंट दिला जातो आणि आज जो आहे आज जवळपास 11 मोर्चे या ठिकाणून निघणार आहे आणि 7 तारखेपासून जे हिवाळी अधिवेशन सुरू झालंय तेव्हापासूनच मोर्चे इथून निघणे सुरुवात आहे. आपण या पिंडालकडे जाऊ. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजाभाऊ खोब्रागडे गट यांच्या मार्फत दरवर्षी हे या मागण्या केल्या जातात. नेमकं तेलन साहेब आपल्यासोबत आहे. मी त्यांच्याकडून जाणून घेऊया काय मागण्या आहे. साहेब, तुम्ही दरवर्षी या ठिकाणी आंदोलन करता, काय मागण्या तुमच्या का पूर्ण होत नाही? मागण्या पूर्ण होत नाही म्हणजे हे भारतीय संविधानाने भारतीय जनतेला दिलेलं हत्यार आहे, परंतु ज्या लोकांना मतदार देऊन निवडून देतात त्यांची इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे या जनतेच्या पिढ्याने पिढ्या देशाला स्वतंत्र झालं तेव्हापासून ह्या मागण्या जशान तशा आहेत. महत्वाची गोष्ट की जनतेच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराच्या रूपामध्ये जे राज्याला आणि केंद्राला निधी गोळा होतो त्याच्यावर ते मजा मारत आहेत, पण ज्यांच्या पैशावर मजा मारत आहेत त्यांना अन्यायापासून का नाही वंचित ठेवण्याचं काम ते करत नाहीत. हे शोकांतिक आहे. याच्यानी देशातील जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या ऐवजी अविश्वास लोकांच्या पसरत आहे. काय मागण्या काय आहेत तुमच्या? आमच्या मागण्या आहेत का बा शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. शासकीय क्षेत्राच्या जितक्याही शाळा असतील, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समितीच्या, त्या सर्व शाळांमध्ये का नाही CBSEच्या का नाही पॅटर्न सुरू करा आणि जे जे शिक्षणाचे तुमचे दर्जे असतील ते समान करा. भारतीय संविधानामध्ये समान संधीचं असं आहे. महिलांवरील अत्याचार बंद करा. शेतकरी कामगार जे आहेत त्यांच्यावर जे गुंडागर्दी करत आहेत तेही गुंडागर्दी थांबली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीवर का नाही राज्य शासनानं अंकुश लावला पाहिजे. इथे आंदोलन करणाऱ्याला 50,000च्या वरती खर्च होतो. पेंडालच्या, बॅनरचा, मोर्चा जर काढला तर लाखाच्या वरती जातो. हा जनतेचा जिथंच यशवंत तेलंग साहेबांनी ज्या मागण्या केल्या आहेत बिलकुल एकदम वाजवी मागण्या आहे आणि शिक्षणाचं जे निजीकरण झालेलं आहे ते सुद्धा थांबवण्यात अशीच त्यांची मागणी. आणखी तुम्हाला मी दुसऱ्या पेंडलकडे घेऊन जातोय आणि त्यांची सुद्धा काय समस्या आहेत हे सुद्धा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्र मातंग एकीकरण समितीचे सुद्धा आंदोलन गेली 7 तारखेपासून सुरू आहे. काय नेमकं तुमच्या मागण्या आहे? तुम्ही 7 तारखेपासून आंदोलन करत आहे, तुम्ही बोला. आमच्या मागण्या अशा आहेत, अबकड झाल्या पाहिजे मातंग समाजाचं आणि अण्णाभाऊ साठे ह्या महामंडळाला 1,000 कोटी भेटल्या पाहिजे असे आमच्या सगळ्याच्या मागण्या. अबकड जर झालं तर साहेब तुम्ही एक सांगा, अबकड जर झालं तर आता सध्या जे आहे SC साठी 13% आरक्षण देण्यात येते. जर अबकड जर झालं तर मातंग समाजाला किती टक्के आरक्षण मिळेल? मग मातंग समाजाला जे आरक्षण आहे ते अबकडनुसार मिळायला पाहिजे. किती टक्के आरक्षण मिळेल अबकडनुसार हे सांगा मातंग समाजाला? कारण जवळपास SC मध्ये 60-70 जाती आहे, 59 जाती आहेत आणि त्याच्यामधून आज कसा आहे की जे सशक्त आहेत. नाही, माझा प्रश्न एवढा आहे का मातंग समाजाला अबकडनुसार किती टक्के आरक्षण मिळेल? आम्हाला जे आरक्षण आहे आज जेवढं आहे त्याच्यामध्येच अबकड करून जर आम्हाला आरक्षण दिलं तर आमच्या बरोबर इतरही ज्या जाती आहेत तत्सम जाती त्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळेल. नाही, सध्या तर सगळ्याच जातींना 13% लाभ मिळत आहे ना. जसं आज मातंग समाज सुद्धा 13% आहे. तुमची मागणी अबकडची आहे. अबकड जर मागितलं तुमचं 0.1% असं मिळेल 59 जातीमध्ये. जे काही पर्सेंटेज फायद्यात राहील का ती आरक्षण तुमच्या मध्ये? हो, फायद्यात राहील ना. कारण आज महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरवर मातंग समाज हा 2 नंबरवर आहे. त्यानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षण दिलं हे मातंग समाज किंवा बौद्ध समाज किंवा हे समजून नाही दिलं ना. SC कॅटेगरी समजून म्हणून दिलेलं आहे, कॅटेगरी म्हणून दिलं. परंतु अनुसूचित जाती म्हणून आम्हाला इतर म्हणजे 58 जातीला जे आरक्षण आज पाहिजे होतं, जे मिळायला पाहिजे होतं ते आज आम्हाला मिळत नाही आहे. आज आरक्षण घेण्यापासून तुम्हाला रोखलो कोण हे सांगा? कोणीच कसं आहे आता SCचं आरक्षण जे सध्या मिळते ते आरक्षण घेण्यापासून तुम्हाला रोखलो कोण? आम्हाला रोखलं कोणीच नाही, परंतु कसं आहे जे सशक्त झाले. नाही, पण मग तुम्ही अशा पद्धतीचं जर आरक्षण मागत असाल तर मग आपला SC समुदायामध्ये हा फूट फाडण्याचा प्रयत्न आहे ना? फूट फाडण्याचा प्रयत्न नाही आहे, हा काही लोकांनी गैरसमज पसरवलेला आहे. आता मला सांगा, या इथे जे प्रगत समाज आहेत
जे प्रगत समाज आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सर्व दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या जे प्रगत झालेले आहे त्यांना आरक्षण पाहिजे, ते अधिक प्रगत झाले पाहिजे. आमच्यामध्ये जी आहेत मंडळी आहे आमचं तर आज कुठेच नाही. आम्ही ना राजकारणामध्ये आणि कारण काय आहे, काय कारण आहे आपला समाज, मातंग समाज कुठेच नाही? याला काहीतरी कारण असायला पाहिजे ना. कारण भरपूर आहेत. आता ते सर्व कारण आपण सर्वांना माहीत आहेत की कोण सशक्त आहे आणि कोण अशक्त आहेत. सशक्त कोण आहे तुमच्या मते मग एससी समाजामध्ये? आहेत आपल्या समोर सर्व ती आहेत ती मंडळी जे सशक्त आहेत. आज सर्व मंडळी ती सर्व त्या वरच्या पदावर किंवा त्या स्तरावर सर्व तिथे बसलेले आहेत. मातंग समाज सुद्धा सशक्त होण्याकरता त्यांची एकच मागणी आहे की जे एससी मधलं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये अबगटाचे वर्गीकरण करावं आणि त्यानुसार मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावं. याच मागणीसाठी हे मातंग समाजाच्या वतीने इथे आंदोलनाला बसलेलं. मी तुम्हाला पुढील पेंडालमध्ये सुद्धा घेऊन जातोय आणि तिथली सुद्धा काय समस्या आहे तिथली सुद्धा मी समस्या तुम्हाला दाखवतो आहे. नेमकी त्यांची सुद्धा काय मागणी आहे. हे सगळे युवक या ठिकाणी बसलेले. कोण आहे बोलणार तुमच्यापैकी? या तुम्ही कोणी पण या, लवकर या, लवकर या, लवकर या. काय समस्या आहे तुमच्या इथे या ठिकाणी तुम्ही आंदोलनाला बसलेल्या आहे? मॅडम तुम्ही सांगा, बोला. आमच्या 123 शाळांच्या महाराष्ट्रातील त्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत. आम्हाला 100% अनुदान 2015ला देण्यात आलं होतं, परंतु आजपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना फक्त 50%. मॅडम तुम्ही काय सांगाल, बोला. सर 2015 मध्ये जो शासन निर्णय निघाला आहे त्याच्यामध्ये 100%चं अनुदान होतं. 2018 मध्ये त्यांनी 50% दिलं प्रशासनाने आणि आता 50% देणार अशी शाश्वती बरेच वेळा दिली आहे, पण 50% अजूनपर्यंत नाही. 6 वर्ष ओलांडून गेलेले. आता हे गडचिरोलीला आंदोलन झालं त्याच्या अंतर्गत हा मोर्चा निघणार आहे आजचा. जर ह्याच्या नंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही तर आत्मदहन आणि हे सगळे काय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी 123 शाळांच्या मागणी आहे तुमची? सर 50% आम्हाला जवळजवळ 15 ते 17 वर्षानंतर मिळाले. म्हणजे असे कर्मचारी आहेत ज्यांनी आत्महत्या केल्या तरुण मुलांनी, काही रिटायर्ड झाले आणि आता काही रिटायर्ड पण होतील. आणि जो 18 पासूनच आम्हाला वेतन मिळालं तेही काही कर्मचाऱ्यांना वेतन अजून मिळालेलं नाहीये. मग प्रशासनाशी नेमके कोणत्या भाषेत बोलायचं हा आम्हाला प्रश्न आहे. आणि आता सीएम साहेबांकडे हे खातं आहे तर त्यांनी याची दखल घ्यायलाच हवी. आता गेले 6 वर्ष आम्ही निवेदनं देतोय, त्यांना भेटीचे पत्र देतोय, पण त्याचा काही एक उपयोग होत नाही. डीसीएम साहेब आणि सीएम साहेब हे दोघच जण करू शकतात. किती शिक्षकांचा प्रश्न असेल संपूर्ण महाराष्ट्रातला? 2575 कर्मचारी आहेत. कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. हा, निश्चितच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीने यांना गेली कित्येक वर्षापासून हे शिक्षक कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नासाठी लढत आहे, पण मात्र अजूनपर्यंत यांचा प्रश्न सुटलेला नाही आहे. नक्कीच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या समस्याकडे लक्ष देतील अशीच आशा करून या ठिकाणी हे सगळे कर्मचारी आलेले आहे. बोला. एक माहिती अजून की जेव्हा डीसीएम साहेब म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेसच त्यांनी हे 50% आम्हाला दिलं आहे. तर आमची त्यांच्याकडून अपेक्षा हीच आहे की जे उर्वरित 50% आहे त्याला खूप देण्यात यावं आणि त्यांनी दिलं पाहिजे. आता कारण दिव्यांग क्षेत्र हे आता त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी वेगळं केलेलं आहे. तर ज्या मुलांना हे शिक्षक शिकवतात किंवा ज्यांचं पालन पोषण जे कंत्राटी कर्मचारी आहेत, 4 क्लासचे कर्मचारी ते करतात, मग त्यांना न्याय काय? परिपोषण हे संचालकांना 100% मिळतं. मग कर्मचारी जे राबतात त्यांना 50% का? आणि भरपूर कालावधी ओलांडून गेलेला आहे. आता निश्चितच 100% यांना जे यांची मागणी आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देण्यात यावी. या मागणीसाठी हे सगळे जे कर्मचारी आहे आज या ठिकाणी आले आणि गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी ते येत आहे. तर आमचा जर व्हिडिओ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बघत असतील तर यांच्या समस्याकडे विशेष लक्ष द्यावे. पुन्हा मी तुम्हाला दुसऱ्या स्टॉलकडे घेऊन जातो आणि त्यांच्या सुद्धा काय समस्या आहे तो जाणून घेण्याचा मी सुद्धा तो प्रयत्न करतो. कारण या यशवंत स्टेडियमकडे जे आहे सगळे जे आज जो आहे जवळपास 11 ते 12 जे मोर्चा आहे या ठिकाणावरून निघणार आहे. तेव्हा मी सगळं ही पेंडाल तुम्हाला दाखवतो. या पेंडालमध्ये सगळे जे मंडळी आहे ते या ठिकाणी बसलेले आहे. आपण या ठिकाणी आदिवासी कोळी महादेव समाज जमातीचे आमरण उपोषण सुद्धा या ठिकाणी चालू आहे. भाऊ काय सांगाल, काय मागणी आहे थोडक्यात सांगा. कोळी महादेव जमातीला जे 1995 पर्यंत जे कास्ट सर्टिफिकेट दिल्या जात होतं एसटीचं
आणि 95 पासून जे सरकारला काय असा कोणता GR निघालेला नाही किंवा कोणता आदेशही निघालेला नाही आणि सरकारने 1995 पासून कोळी जमातीचे जे STचे कास्ट सर्टिफिकेट देणे बंद केले आणि कोळी समाजातील जे विद्यार्थी होते हे तहसीलवर ज्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट मागण्याकरता जात होते त्यावेळेस त्यांच्या माथी SBCचे सर्टिफिकेट सरकारने दिले, परंतु कोळी महादेव ही जमात ST मध्ये येत असल्यामुळे जे प्रांत अधिकारी असतील यांनी कोळी समाजातील मुलांना SBCचे सर्टिफिकेट दिलेले आहे। हा प्रकार थांबून याची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कोळी समाजाला पुन्हा 1950 पूर्वीच्या नोंदीवरून STचे जात प्रमाणपत्र व जात गेली जवळपास 8-9 दिवसापासून या ठिकाणी बसला आहात, काही कोणी आमदारांनी किंवा मंत्र्यांनी भेटी दिल्यात का? आज मी दिनांक 7/12/2023 पासून हिवाळी अधिवेशन येथे उपोषणाला बसलेला आहो, परंतु सरकारने या गोष्टीची अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही आणि कोणत्याही मंत्री किंवा आमदार यांनी इथं येऊन माझी भेट घेतलेली नाही आणि येणाऱ्या जे निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये या सरकारच्या विरुद्ध हा कोळी समाज असेल हे मी इथून तुम्हाला 100% गॅरंटी। निश्चितच संबंधित आमदारांनी किंवा मंत्र्यांनी भेट द्यायला पाहिजे, पण भेट या ठिकाणी दिलेली नाही आहे, हीच एक शोकांतिका त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आता यानंतर माझे सहयोगी जे आहे भीमराव लोणारे पुढील जे बातमी आहे ते तुम्हाला दाखवतील। आमचे जे सहयोगी आहेत विजय खवसे, त्यांनी आतापर्यंत तुम्हाला या यशवंत स्टेडियममध्ये जे उपोषणावर बसलेले आहेत त्यांची मुलाखत त्यांच्या संदर्भात दाखवलेलं आहे, परंतु आता मी तुम्हाला सांगेल की हे बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत या यशवंत स्टेडियम परिसरामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय मागणी नेमकी त्यांची आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय नाव आहे तुमचं? माझं नाव अशोक चिमनकर। काय मागणी आहे? आमच्या 4 मागण्या आहेत आणि 4 मागण्या इथे बाजूला आहे ना, हे हा पहिली मागणी आहे अकोला महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलेलं आहे, त्यांना बडतर्फ कर्मचाऱ्यांना त्यांना सामावून घेण्यात यावं, त्यांची बडतर्फाई रद्द करावी आणि काही लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवाराला पेन्शन मिळावी। आणि दुसरी मागणी आहे खत्री विद्यालय, तिथे 2015 पासून त्यांचे निश्चितीकरणाचे वेतन थांबवलेले आहे। निश्चितीकरणाचे वेतनाचा जो काही किती वर्षापासून तुम्ही इथे बसत आहात? आम्ही आता जवळपास 2 वर्ष झाले, मागच्या वर्षी बसलो होतो, याही वर्षी बसत आहोत। बघा, गेल्या 2 वर्षापासून हे हिवाळी अधिवेशन काळामध्ये इथे उपोषणावर बसतात, परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही। त्यांच्या अनेक मागण्या आहेत। काय नाव आहे तुमचं? राष्ट्रपाल गुंडाने। काय मागणी आहे तुमची? माझं मागे मी 25 सप्टेंबरला उपोषण केलं होतं संविधान चौक, मला आश्वासने दिले परंतु अजूनपर्यंत त्या आश्वासनाचं पालन कोणीच केलेलं नाही। मागणी काय आहे? मागणी आहे की जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे भ्रष्टाचार आहेत, ग्रामपंचायतचे भ्रष्टाचार आहेत आणि जे गावातील एक अतिक्रमण त्यांनी हटवलेलं आहे ते अवैधरित्या हटवलेलं आहे, कारण गावात 50 अतिक्रमण असताना फक्त एकाच अतिक्रमण हटवणं हा। बघा, मी तुम्हाला सांगेल की फॉरेस्ट विभाग झाला आणि स्थानिक जे भ्रष्टाचार होतात फॉरेस्ट विभागामध्ये आणि स्थानिक भ्रष्टाचार होतात त्याच्या विरोधामध्ये हा तरुण जो आहे तो उपोषणावर बसलेला आहे। आपण बघू शकता इथे पाणी संघर्ष समिती 22 यांच्या वतीने इथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे यशवंत स्टेडियम मध्ये। आपण बघू शकता इथे हे साखळी उपोषण सुरू आहे यशवंत स्टेडियम परिसरामध्ये। काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? पाण्यासाठी मागणी आहे आमची। हो सर। मी ज्ञानदेव सौदागर चोपडे, माजी सैनिक। मागणी आमची पाण्याची मागणी आहे, सिनामाळा उपसा सिंचन योजनेच्या पाण्याची मागणी आहे आणि बेंदोड्याच्या पाण्याची मागणी आहे। आम्ही आज उपोषणाचा 9वा दिवस आहे, परंतु आमचं आजपर्यंत काही म्हणणं घेतलेलं नाही आणि आमची मिटिंग जी लागायची आमची मागणी आहे मिटिंग लागावी म्हणून, ती मिटिंग अजून काही लागलेली नाही, तर ती लवकरात लवकर लागावी अशी आमची मागणी आहे। पाण्यासाठी हे सोलापूरच्या मांडा जिल्ह्यातील हे लोक आहेत आणि इथे यशवंत स्टेडियमवर हे उपोषणावर बसलेले आहेत। हिवाळी अधिवेशन सुरू आहे, गेल्या अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे, परंतु सरकारने अद्यापही ते पूर्ण केलेली नाही आहे। पोलीस भरती, हे पोलीस भरती संदर्भात ही इथे उपोषणावर बसलेले आहेत। आपण बघू शकता, आपण तिथेच
तिथेच बसा. हे बघा कोण बोलणार, समोर या. काय नाव तुमचं? माझे नाव मुकुल किनकर, राहणार नागपूर शहर. थोडक्यात सांगा काय मागणी आहे? मागणी आहे सर की महाराष्ट्र शासनाने 3 मार्च 2023 ला वयवाढीचा GR बनवला होता 2 वर्षासाठी. 31 डिसेंबर पर्यंत त्याची मुदतवाढ होती सर्व शासकीय नोकरीकरिता. आणि पोलीस भरतीची नुकताच आकृतीबंध फडणवीस साहेबांनी जाहीर केला 98,000 पद रिक्त आहे. तर आमची मागणी आहे की 31 डिसेंबर 2023च्या आत पोलीस भरती जाहीर करा, फॉर्म भरून घ्या, एक्झाम तुम्ही लेट घ्या. कारण की हे सर्व मुलं यांच्या वय चाललेलं आहे. असे असंख्य 500 मुलं आता अजून येणार आहे, त्यापेक्षा जास्त आकडा वाढू शकतो. महाराष्ट्रात 18 लाख उमेदवार पोलीस भरतीची तयारी करतात. विचार करा, माझी फडणवीस साहेबांना एकच मागणी आहे, त्यांनी याच्या आधी 18,000 भरती केलेली आहे. तर विचार करा, 18 लाख पोलीस भरती करणारे उमेदवार आहे, प्रत्येकाच्या घरी 4 मेंबर आहे, 72 लाख मतदान होते आणि त्यांचे रिलेटिव्ह, असा 1.5 कोटी मतदान आम्ही भाजपा सरकारला करू. फडणवीस साहेबांनी 2 दिवसापूर्वी जाहीर केलेलं आहे की आम्ही फॉर्म भरून घेऊ, या संदर्भात आढावा बैठक घेऊ. तर माझी मागणी आहे तमाम युवकामार्फत की लवकरात लवकर घोषणा न करता तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया सुरू करावी, तमाम या गोरगरीब उमेदवारांना न्याय द्यावा, इतकीच माझी मागणी आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत पोलीस भरती करा, कारण वयोमर्यादा वाढत आहे. या मागणीसाठी यशवंत स्टेडियम परिसरामध्ये हे उपोषणावर बसलेले आहेत तरुण. अजून इथे बघू शकता आपण, विदर्भ वेगळा झालाच पाहिजे या मागणीसाठी. काय नाव आहे तुमचं? वकीलदेव विश्वकर्मा. काय सांगाल? विदर्भ झाला पाहिजे. किती वर्षापासून तुमची मागणी आहे? आज आखरी डेट. अरे तुम्ही किती वर्षापासून बसता इथे? 7 तारीख से बैठे हैं हम यहाँ पे. गेल्या 7 तारखेपासून इथे हे उपोषणावर बसलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे. या मागणीसाठी इथे बसलेले आहे. इथे बेमुदत संप हे बघू शकता. अंगणवाडी हे सेविका आहेत, त्यांचे इथे बेमुदत संप इथे सुरू आहे. बघू शकता. कोण बोलणार? काय सांगाल? काय मागणी आहे तुमची? आम्हाला कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे ते आहे, आणि किमान वेतन 26,000 पाहिजे आहे, ग्रॅज्युएटी पाहिजे आणि पेन्शनसाठी आमच्या हे 4 प्रमुख मागण्या आहेत. किमान वेतन 26,000 हवं. या मागणीसाठी हे अंगणवाडी सेविका इथे उपोषणाला बसलेले आहेत. हे बघा, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद न्यू दिल्ली आदिवासी विभागातील व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कर्मचारी यांच्या बेमुदत उपोषण सुरू आहे. इथे गेल्या 7 तारखेपासून हे उपोषणावर बसले आहे. काय नाव तुमचं? कुठून आले? माझं नाव रुपेश गंगाराम कोसरे आहे. आम्ही भामरागड प्रकल्पातून आलो आहे. आदिवासी विभागात असणारे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र इथले कर्मचारी गेल्या 7 तारखेपासून उपोषणाला बसले आहोत. आतापर्यंत आदिवासी विभागातले इथलं कोणीही आलेले नाही. तरी आम्ही आमचे जे कर्मचारी आहे, मी सुद्धा इथं सतत उपोषणाला बसलो आहोत. तर आमचे काही कर्मचारी इथं उपोषणामुळे थोडेसे अस्वस्थ झाले होते. आदिवासी विभागाचे हे कर्मचारी आहेत, त्यांच्या अनेक मागण्या आहेत. आदिवासी विभागाने अद्यापही त्या मागण्या पूर्ण केल्या नाही, त्यासाठी इथे उपोषणाला बसलेले आहेत. हे पोलीस पाटील संघटना आहे, ते सुद्धा इथे साखळी उपोषणावर बसलेले आहेत. काय सांगाल? काय मागणी आहे? मानधनात वाढ, कारण की आता नवीन मध्ये सर्व पोलीस पाटला 6,500 रुपये मानधन मिळत आहे. महागाईच्या युगामध्ये 6,500 रुपयात काही होत नाही. मानधन आमचं 20,000 रुपये मागणी आहे. काल जे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत विजय वडेट्टीवार, त्यांनी सभागृहात हा प्रश्न मांडलेला आहे. हो मांडलेला आहे आणि अजून सरकारने त्याच्यावर उत्तर दिलेलं नाही. किती मानधन हवं? 20,000 रुपये. पोलीस पाटलांना 20,000 रुपये मानधन हवं. यासाठी इथे साखळी उपोषण सुरू आहे यशवंत स्टेडियम परिसरामध्ये. आपण बघू शकता हा जो आहे ख्रिस्ती समाजाच्या साखळी उपोषण इथे सुरू आहे. नेमकी त्यांची काय मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय नाव आहे तुमचं? माझं नाव डॉक्टर राजीव इंगळे. काय सांगाल? काय मागणी आहे तुमची? आमच्या मागण्या आहे की आपलं मागणीपत्र. तर मी तुम्हाला सांगेल की ख्रिस्ती समाजांचे हे साखळी उपोषण सुरू आहे आणि त्यांच्याही विविध मागण्या आहेत. त्यांच्याकडेही महाराष्ट्र सरकारने लक्ष द्यायला हवं. हे बघू शकता. जुलमी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना तात्काळ निलंबित करा या मागणीसाठी इथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
एकूणच बघू शकता किती आक्रमक हे तरुण दिसत आहेत. त्यांची एकच मागणी आहे, जुलमी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना तात्काळ निलंबित करा. या मागणीसाठी यशवंत स्टेडियम येथे बसलेले आहेत ते उपोषणावर. कोण बोलणार समोर या? मी काशीनाथ शांताराम गोरले, शिवणे खुर्द, बारसू सोलगाव रिफायनरी विरोधक संघटना. काय काय सांगाल तुम्ही उपोषणाला बसलेले? उपोषणाला बसलो कारण 2.5 वर्ष आमच्यावर शासनाने अत्याचार केलाय. आमच्या विभागात रिफायनरी सारखा विनाशकारी प्रकल्प करण्याचा शासनाचा डाव आहे. आम्ही आज स्थानिक लोक तिथे आम्हाला प्रकल्प नको, आम्ही आमच्या पायावर हे सगळं करून राहू शकतो, तरी सुद्धा या शासनानं प्रकल्पातून काहीतरी मलिदा मिळवण्यासाठी हा प्रकल्प आमच्यावर लादलाय. जर हा प्रकल्प झाला तर कोकण आमचं नष्ट होणार आहे हे आम्ही शासनाला समजावून सांगतोय, तरी सुद्धा शासन मानत नाही. त्याच्यातून मिळणारा आर्थिक मलिदा मिळवण्यासाठी आज शासन हा प्रकल्प करू पाहतोय. आज आम्ही कित्येक वेळा त्याच्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली चौकशी केली आहे की आमच्यावर जो अत्याचार केला जातोय तो का केला जातोय. तर त्याच्यातून माहिती अशी मिळाली, एका कंपनीनं हा प्रकल्पाचा जो सर्वेक्षण केलं त्या कंपनीला शासनानं कमीत कमी निश्चितच तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. कोकण विभागामध्ये ते तुम्ही कुठल्या गावातले म्हटलं? सोलगाव बारसू परिसरातील हे नागरिक आहेत. त्यांची एकच मागणी आहे की रिफायनरी, एकच त्यांची जिद्द आहे की रिफायनरी जी आहे ती रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी इथे गेल्या अनेक 7 तारखेपासून इथे उपोषणावर बसलेले आहेत. पोलीस अधिकारी सुद्धा त्यांच्यावर अन्याय करतात, त्यांना निलंबित करा हे सुद्धा त्यांची मागणी आहे. आपण बघू शकता इथे सुद्धा बघू शकता आपण यांच्या घर कामगारांच्या कामगार हक्कांसाठी नागपूर विधिमंडळ महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीचे हे धरणे आंदोलन आहे. बघू शकता इथे शासनाच्या विरोधामध्ये नारे निदर्शने केली जात आहेत. काय नाव आहे तुमचं? इकडे या. काय नाव आहे तुमचं? मी राजू बाबासाहेब वंजा. काय मागणी आहे? आमच्या मागण्या 4 आहेत. तशा घरेलू कामगारांच्या ज्या बोर्ड आहे ते सरकारने बंद केलंय, ते चालू करायला पाहिजे. ते चालू करण्यासाठी आम्ही कोर्टात पण गेलो, कोर्टात पण आदेश मिळालाय 2021ला. तरी ते बोर्ड आतापर्यंत ते त्रिपक्षीय मालक, कामगार आणि सरकार असं एक त्रिपक्षीय बोर्ड झालं पाहिजे. ते आतापर्यंत झालेलं नाही. ती आमची पहिली मागणी. त्यानंतर अशी की पेन्शन नाही आहे. आमच्या घरेलू कामगारांना कामगार म्हणून मानलं पण नाही, गणलं पण जात नाही, पण त्यांना पेन्शन चालू झाली पाहिजे. कामगार म्हणून मुद्दा मिळाला पाहिजे. ते पण आम्हाला एक दुसरी मागणी आहे. त्यानंतर आम्हाला वाटतं की त्यांच्या ESIC मध्ये त्यांना ते समावेश केलं पाहिजे. एम्प्लॉयरला पण तेवढं त्यांनी जबाबदार ठरवलं पाहिजे सरकारने, आणि सरकारने पूर्णपणे कामगारांची जबाबदारी घेतली पाहिजे. हे आम्ही त्याच्यासाठी आलो. निश्चितच महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीचं हे इथे धरणे आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्या विविध मागण्या आहेत. ते महाराष्ट्र सरकारने सोडवायला हवी अशी त्यांची मागणी आहे. यानंतर आता माझे जे सहकारी आहेत विजय खवसे हे तुम्हाला इतरही पेंडॉलची माहिती देणार. या ठिकाणी नागपूरच्या यशवंत स्टेडियम मध्ये अनेक विविध पक्षाचे आणि विविध कार्यकर्ते आपल्या मागण्यासाठी येतात, पण मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आहे अनेकांना न्याय देत राहतो, त्यांना सुद्धा आपल्या मागण्याची वेळ इथे आलेली आपण बघू शकता. व्हॉइस ऑफ इंडिया ही एक संघटना आहे, पत्रकारांचे लाक्षणिक उपशोगणे या ठिकाणी आहे. वर्षभर हे जे पत्रकार आहे लोकांच्या समस्यासाठी भांडत राहतात, झटत राहतात, लोकांना न्याय मिळवून देत राहतात. मात्र आज त्यांच्याच समस्या या ठिकाणी घेऊन ते या ठिकाणी आंदोलन करीत आहे. काय मागण्या आहे सर तुमच्या? या ना सर. अरे आंबेडकर सर आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार आंबेडकर सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आपण वर्षभर आपण लोकांना न्याय देत राहतो, आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, पण आज आपल्यावरच अशी वेळ आली आहे की आज आपल्याला या ठिकाणी आपल्या मागण्यासाठी उपोषण किंवा आंदोलन करावं लागत आहे. जो सर्वांचे प्रश्न मांडतो, सर्वांच्या समस्या मांडतो, त्याच्याचकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं आणि याच कारणामुळे पत्रकारांच्या आरोग्य
आरोग्याची एक मोठी समस्या, पत्रकारांच्या घराची एक मोठी समस्या आहे. सोबतच पत्रकारांचं कुटुंब जे आहे ते सुद्धा पत्रकारिते या माणसाच्या पत्रकारितेमुळे अख्खं कुटुंब पिसलं जातं, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. या सगळ्या मागण्यांना घेऊन म्हणजे पत्रकारांच्या आरोग्यासंदर्भात, पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासंदर्भात, कुटुंबासंदर्भात या सर्व मागण्या घेऊन व्हॉइस ऑफ मीडियाने बारामती येथे एक 15 ठराव पारित केले होते. बारामतीला आता मागल्या महिन्यात अधिवेशन झालं, तिथे 15 ठराव पारित केलेले होते आणि या ठरावाचा पाठपुरावा म्हणूनच हे आंदोलन आपण पुकारलेलं आहे. निश्चितच काय नेमकं अनेक वर्षापासून जे आहे काही पत्रकारांना त्या सुविधा मिळतात, पण जे जमिनी लेवलवर जे काम करणारे जे पत्रकार राहतात, ग्रामीण पत्रकार राहतात, त्यांना अजूनपर्यंत शासनाच्या सोयी सुविधा मिळत नाही. आणि त्या तर मिळतच नाही, पण जे वृत्तपत्र आहे किंवा मीडिया कर्मीचे मालक सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा ते सुद्धा जे सुविधा करून द्यायला पाहिजे ते सुद्धा करून देत नाही. या संदर्भात तुम्ही काय सांगाल आजच्या पत्रकारिते संदर्भात? एकंदरच पत्रकारांच्या समस्याच तुम्ही सांगितल्या. याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे पत्रकारांचं संघटन. जोपर्यंत पत्रकार एकत्रित होत नाही, युनाईट होत नाही, तोपर्यंत या मागण्यांची सोडवणूक होऊ शकत नाही. प्रत्येक पत्रकार 10 दिशेने जातो आणि जर संघटना असेल तर त्या संघटनाही पत्रकारांचे मूळ प्रश्न काय आहे ते घेऊन पुढे येत नाही. व्हॉइस ऑफ मीडिया हे एक असं संघटन आहे ज्यांनी प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, डिजिटल मीडिया असो, आकाशवाणीचे रेडिओ पत्रकार असो, या सगळ्यांना एकत्रित केलं. या सगळ्या पत्रकारितेतल्या वेगवेगळ्या विंग तयार केल्या, वेगवेगळ्या भाषांच्या विंग तयार केल्या. इतकंच नव्हे तर केवळ महाराष्ट्रात नाही तर देशातल्या प्रत्येक राज्यात हे संघटन पोचलेलं आहे. देशातलं सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेलं 37,000 सदस्य संख्या असलेलं हे संघटन आहे. आणि आता बारामतीच्या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदणीचा शुभारंभ झालेला आहे. हे संघटन सगळ्या क्षेत्रातल्या पत्रकारांना, सगळ्या प्रिंट असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, डिजिटल मीडिया असो, या सगळ्या क्षेत्रातल्या पत्रकारांना एकत्रित करताय. आणि ज्या तुम्ही समस्या मांडल्या म्हणजे पत्रकारितेची नेमकी व्याख्या काय, ती व्याख्या जसं तुम्ही सांगितलं की अगदी थोडक्या पत्रकारांना ॲक्रिडिटेशन असो किंवा काही जे आहे त्या सुविधा मिळतात. मग हे जर सगळे पत्रकार 24 तास काम करत असेल तर हे सुद्धा कामगारांच्या श्रेणीत, श्रमिकांच्या श्रेणीत यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया पाठपुरावा करीत आहे. ती सुद्धा एक मागणी आपल्या या मागण्यांमध्ये आहे. सोबतच पत्रकारांसाठी विकास महामंडळ किंवा आर्थिक विकास महामंडळ असावं, जेणेकरून त्या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकारांच्या कुटुंबांना, पत्रकारांच्या पाल्याना शिष्यवृत्ती, पत्रकारांना पेन्शन, पत्रकारांना आता जे तुटपुंज पेन्शन मिळतं तेही त्याच्यातही इतक्या नियम आणि अटी ज्याचं काय त्या सुद्धा शिथिल करण्यात यावा आणि नव्या पद्धतीनं या सगळ्या पत्रकारांना त्या सामावून घेण्यात यावं, ही सुद्धा आपली एक मागणी. निश्चितच एकंदरीतच पत्रकारांच्या प्रश्नावर व्हॉइस ऑफ जो मीडिया आहे ते या ठिकाणी आपलं आंदोलन करत आहे. आणि खरोखर ज्या सरांनी ज्या मागण्या केलेल्या त्या उचितच मागण्या. आणखी माझ्यातर्फे राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ जो आमचा आहे, आमचा संघ सुद्धा यांच्या सोबतच आहे आणि यांना आमच्या संघाचा सुद्धा पाठिंबा आहे. आणि मी आणखी एक मागणी त्यामध्ये ऍड करतो की सर, पत्रकारांचं नेतृत्व म्हणून एक विधान परिषदेमधील पत्रकाराचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी जाणे सुद्धा तितकेच गरजेचं आहे. म्हणजेच पत्रकारांच्या समस्या आपला तिथला प्रतिनिधी मांडेल, ते सुद्धा तुम्ही सुद्धा ती मागणी करा. म्हणजे पत्रकारांचा एक जो विधान परिषदेवर जो सदस्य आहे तो तिथं त्या ठिकाणी गेला पाहिजे, तरच आपले आवाज त्या ठिकाणी उचलल्या जाईल. तर एकंदरीतच आम्ही सुद्धा डिजिटल मीडिया जी आहे आमची, नागपूर डिजिटल मीडिया सुद्धा या व्हॉइस ऑफ मीडियाला आमचा पाठिंबा आहे. राष्ट्रीय युवा मराठी पत्रकारांचा सुद्धा आमचा पाठिंबा आहे. आणखीनही मी तुम्हाला दुसऱ्या आंदोलनाकडे घेऊन चालतो आणि तिथली काय समस्या आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. धन्यवाद सर. चला, मी आणखी तुम्हाला दुसरी जे आंदोलन आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी सुद्धा एक मोठं आंदोलन चालू आहे. सुरेखा दुर्गे यांच्या नेतृत्वात सगळ्या महिला ज्या आहे, महिला दाखवा इकडे, महिलांना दाखवा. महिला हे बघा आंदोलनाला बसल्या आहे. यांचा सुद्धा एक मोर्चा आहे. यांच्या सुद्धा काय मागण्या आहे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषदच्या ह्या सगळ्या महिला आपण या ठिकाणी आंदोलन करताना आपण बघत आहोत. मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे. आपण काही महिलांसोबत बोलूया. काय मागणी आहे ताई तुमची? माझे नाव सांगा ना, नाव सांगा, बोला काय मागणी आहे? वंदना केरेकर, जिल्हा गडचिरोली, तहसील वडसा इथून आलो. आम्ही शाळेचा स्वयंपाक करतो. आम्हाला पगार कमी नाही, 2,500 आम्हाला काम करायला लावते हा मोदी. आमची एवढीच मागणी आहे का आमचा पगार त्याने 10,000 रुपये मानधन आम्हाला पगार द्यावा
आमचा जो आम्ही भाजीपाल्याला पैसा पुरवतो तो पैसा आमच्या मास्तराच्या खात्यात न टाकता आमच्या खात्यात टाकावा आणि आम्हाला 10 महिन्याचं वेतन देते. आता किती पगार मिळते? 2,500 आमची अट आहे की आम्हाला 10 तरी हजार रुपये आम्हाला मानधन मिळालं पाहिजे. अंगणवाडी सेविका आहे, शाळेच्या स्वयंपाकी महिला. हा शाळेत बघा यांना फक्त ह्या जे शाळेला शालेय पोषण आहार देण्यात होतो त्याचा तो आहार शिजवत असतात आणि त्यांना फक्त 2,500 रुपये महिन्याचे मिळतं. त्यांची मागणी एकच आहे की 10,000 रुपये देण्यात यावा आणि विशेष करून त्यांचा जो मानधन आहे तो शिक्षकांच्या खात्यात न टाकता त्यांच्या स्वतःच्या खात्यात टाकण्यात यावा. या मागणीसाठी या महिला ज्या आहे संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला 10,000 रुपये महिन्याचं मानधन देण्यावं. या मागणीसाठी ते या नागपूर अधिवेशनावर आलेले आहेत. तुम्ही बघत राहा WS न्यूज IBM TV 9. धन्यवाद.